सपकाळ, क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। प्रसिद्ध समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला। फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि नंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15,000 रुपये फोन पे किंवा गुगल पे ने मागवले जातात। हा सगळा प्रकार काही जणांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवलाय। यानंतर ममता सपकाळ यांनीही आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे, तुमच्याकडे मुलगी आहे का, अशा आशयाने फोन पे करत सगळ्या प्रकारची शहानिशा केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। त्यानंतर त्यांनी सासवड पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून लवकरच पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देणार असल्याचं सांगितलंय। ममता सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात काही व्यक्ती फोन करून सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमातील मुलींसाठी लग्नाची व्यवस्था करतोय असे सांगत होते। त्यानंतर इच्छुकांकडून रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली 15,000 रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे मागवले जात होते। काहींनी अशा प्रकारे पैसे देखील भरले आहेत। या प्रकारची माहिती काही जागरूक नागरिकांनी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवली। त्यानंतर त्यांनी स्वतः फोन करून चौकशी करण्याचा निर्णय घेतला। आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे, तुमच्याकडे आहे का, अशा आशयाने विचारणा करत त्यांनी संबंधित व्यक्तीशी संवाद साधला। त्यावेळी देखील त्यांच्याकडून 15,000 रुपये मागण्यात आले। तसेच संपूर्ण वैयक्तिक माहिती देखील विचारण्यात आली। या फसवणुकीसंबंधी ममता सपकाळ यांनी सासवड पोलिसांना तक्रार पत्र दिलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि माईंच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।